तर आनंद शेख या महिलेने आपल्याकडे पती सासू सासरे यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवलेली आहे. तर विषय नेमका काय आहे? विषय असा आहे की महिला आहे आनम सोहेल शेख वय 23 वर्ष. ती आपले आळेगावची रहिवासी आहे. तिचं लग्न 1 जानेवारी 2025 रोजी यातील आरोपी सोहेल शेख यांच्यासोबत झालं होतं आणि ते दुबईला झालं, सौदी अरेबिया येथे झालं होतं. त्यानंतर ते हनीमूनला वगैरे मलेशिया वगैरे इकडे फिरलेले आहेत आणि हे जे सासर आहे तिचं ते मूळचे राहणारचे पुण्यातले आहेत. आणि ती फिरून आल्यानंतर पुण्यामध्ये तिच्या सासू सासरे आणि पतींनी यांनी जी तिला शारीरिक मानसिक जो त्रास दिलेला आहे त्याला कंटाळून तिनं अर्ज पोलीस स्टेशनला केला होता. त्या अर्ज चौकशीमध्ये आम्ही चौकशी केली, परंतु त्यातली जी महिला आहे तर तिला पोलीस स्टेशनला त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करायची इच्छा असल्यामुळे आणि तसेच काउन्सिलिंगला जायची इच्छा नसल्यामुळे आम्ही तिची फिर्याद घेऊन दिनांक 28/7/2026 रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक 210/26 BNS कलम 85, 352, 351, 351, तसेच 3-5 तसेच मुस्लिम महिला विवाहाच्या अधिकाराचे संरक्षण कायदा 2019 कलम 4 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे. त्यांनी असं पण म्हटलेलं आहे की तलाक 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 असं 3 वेळा म्हटलेलं आहे. हां, त्यांच्या धर्मावरचं उल्लंघन आहे. त्या संदर्भामध्ये काय बोलू? बरोबर आहे की त्यांनी असं म्हणले की तिचे पती त्यांनी रागाच्या भरात येऊन तिला 3 वेळा तलाक असं म्हणून तिला बेकायदेशीर तलाक दिलेला आहे आणि त्या अनुषंगानं मुस्लिम महिला विवाहाच्या अधिकाराचे संरक्षण कायदा 2019 कलम 4 प्रमाणे आम्ही ह्यात सेक्शन वाढ केलेली आहे. तपास कोणाकडे? त्याचा पुढील तपास PSI पाटील हे करत आहेत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.